उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एक धुरंधर नेते असून चतुर आणि बुद्धिमान राजकारणी आहेत। त्यांना राजकारणातील चाणक्य देखील म्हटले जाते। परंतु हेच देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या आणि काही सामाजिक संघटनांच्या टीकेचे धनी देखील होतात। महाराष्ट्रात सध्याच्या राजकारणात सर्वात जास्त टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर होते। मात्र ग्रामीण भागातील उच्च शिक्षित तरुण देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाला आहे ते पहा। गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जे सर्वोच्च नेते आहेत तुमचे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फार म्हणजे निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे, पक्ष फोडणे वगैरे ह्या गोष्टींमुळे। तर काय सांगाल या संदर्भात? बघा, माझ्या मतानुसार तर भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जाण्याचं कारण त्यांची फक्त जात, ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावरती टार्गेट केलं जात आहे। त्याच्या व्यतिरिक्त मला काय वाटत नाही, कारण तो माणूस महाराष्ट्रात 5 वर्ष पूर्णपणे मुख्यमंत्री राहिलेला आहे। हां, एकमेव मुख्यमंत्री असा आहे आणि एक भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यावरती नाही आहे। मग तो इनॲक्टिव्ह नाही, म्हणजे परफॉर्मन्स केलेला नाही असं आपण सांगता येत नाही। त्यांचे विचार चांगले आहेत, फक्त त्यांना टार्गेट केलं जातं एवढंच आम्हाला दिसतं। उद्याच्या निवडणुकीमध्ये आता वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार तुमच्या समोर येणार आहेत। आताचे विद्यमान आमदार जे आहेत समाधान आवताडे यांच्या कामाविषयी काय मत आहे तुमचं? कसं काम आहे त्यांचं? समाधान दादांचं काम तर चांगलंच आहे, फक्त आम्ही एक तरुण नागरिक म्हणून माझं एक काम आहे, मी ते करणार आहे। भाजपने जो उमेदवार ह्या ठिकाणी देईल मी त्याला मतदान करणार। बरं, दुसरं काय सुद्धा आमचं हे नाही। म्हणजे तुम्ही माणूस बघणार नाही, पक्ष बघणार, भारतीय जनता पक्ष बघणार, आम्ही दुसरं काय सुद्धा बघणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।